28 जानेवारी 2026 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती इथं अपघात झालेला होता आणि याच विमान अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालेलं होतं। अजित पवार यांच्या निधनानंतर किंवा अजित पवारांच्या विमान अपघातानंतर खरं तर वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात होते। म्हणजे अजित पवार यांच्या विमानाचा अपघात नेमकं कसा झाला, अपघातामध्ये नेमकं कारणं काय आहेत, यासह अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात होते। पण या अनुषंगानं आज विमान अपघाताच्या बरोबर 1 महिन्यानंतर म्हणजे 28 फेब्रुवारी 2026 रोजी AAIB कडनं प्राथमिक अहवाल जो आहे तो समोर आलेला आहे आणि या प्राथमिक अहवालामध्ये अजित पवार यांच्या विमान अपघाताची कारणं जी आहेत ती सांगण्याचा प्रयत्न या 22 पानांच्या प्राथमिक अहवालामध्ये केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। खरं तर या प्रकरणाची चौकशी जी आहे ती AAIB कडनं सुरू असल्याचं आपल्याला सांगितलं गेलेलं होतं। AAIB म्हणजे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो कडनं या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ती सुरू असल्याचं वारंवार सांगितलं गेलेलं होतं। मागच्या काही दिवसांपूर्वी AAIB नं एक प्रेस रिलीज देखील काढलेली होती आणि नेमकं तपास कुठपर्यंत आलेला आहे, तपास कशा पद्धतीने सुरू आहे या सगळ्याची माहिती त्यांनी दिली गेलेली होती। मात्र हा जो अपघात आहे त्या अपघाताची प्राथमिक कारणं जी आहेत ती प्राथमिक अहवालामध्ये नमूद करण्यात आलेली आहेत आणि त्यातलं एक धक्कादायक कारण आहे जे समोर आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर 22 पानांचा जरी हा अहवाल असला तरी यातले नेमकं प्रामुख्यानं मुद्दे कुठले आहेत या अहवालामध्ये हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, माझं नाव आहे प्रमोद जगताप आणि TV9 मराठीच्या या वेब एक्सप्लेनर मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। खरं तर हा 22 पानांचा अहवाल, या अहवालामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे जो मुद्दा वारंवार उपस्थित केला जात होता। म्हणजे प्रामुख्याने ज्यावेळी सांगितलं गेलेलं होतं की अजित पवार यांचा विमान अपघात जो आहे तो फिजिबिलिटी धुक्यामुळे विमानाचा अपघात झाला असू शकतो अशा पद्धतीची माहिती तेव्हा दिली गेलेली होती आणि त्या माहितीला दुजोरा काही प्रमाणावरती या प्राथमिक अहवालामध्ये दिल्याचं बघायला मिळालेलं आहे। असं म्हटलेलं आहे की दृश्यमानता जी आहे ती ज्यावेळी विमान लँड केलं गेलं त्यावेळी 3 किलोमीटरची एवढी होती अशा पद्धतीची माहिती या प्राथमिक अहवालामध्ये दिलेली आहे। पण हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की अजित पवार यांचा विमान अपघात ज्या क्षणाला झाला त्यावेळी रनवेवरती म्हणजे ज्यावेळी विमान लँड केलं जातं त्यावेळी दृश्यमानता ही 5 किलोमीटरची असणं अपेक्षित आहे। मात्र त्या दिवशीची बारामती येथील दृश्यमानता जी आहे ती 3 किलोमीटरचं असल्याचं या प्राथमिक अहवालामध्ये नमूद केलेलं आहे। खरं तर अजित पवार यांचं विमान रनवेपासून 50 मीटर डावीकडे कोसळलं असंही या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। त्यात असं म्हटलेलं आहे की विमान सुरुवातीला एका झाडाला धडकलं आणि त्यानंतर विमानाचा हा अपघात झालेला आहे अशा पद्धतीची प्राथमिक माहिती जी आहे ती या अहवालामधून दिल्याचं बघायला मिळालेलं आहे। विमान जेव्हापासून म्हणजे मुंबईपासून जेव्हा निघालं तेव्हापासून ॲक्सिडेंट होईपर्यंतचा घटनाक्रम जो आहे तो या प्राथमिक अहवालामध्ये देण्याचा प्रयत्न जो आहे तो AAIB कडनं केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। हा मुद्दा उपस्थित केला जात होता की ब्रेथ एनालायझरची जी टेस्ट आहे म्हणजे दारू जो आहे तो पायलट पिलेला होता का अशा पद्धतीच्या शंका खरं तर रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या होत्या। पण त्या शंकेचं उत्तर देखील या प्राथमिक अहवालामध्ये दिलेलं आहे। दारू पिल्याचा म्हणजे पायलट जो आहे तो दारू पिल्याचा कुठलाही थेट पुरावा जो आहे तो यामध्ये मिळालेला नाहीये ही महत्त्वाची माहिती जी आहे ती या अहवालामधून सांगितली गेली आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा ब्लॅक बॉक्सच्या अनुषंगाने म्हणजे ब्लॅक बॉक्स काही प्रमाणामध्ये जळालेला होता अशा पद्धतीची माहिती खरं तर AAIB नं मागच्या प्रेस रिलीजमध्ये दिलेली होती आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं की जो डेटा आहे तो डाउनलोड काही प्रमाणामध्ये करण्यात आला पण CVR मधील डेटा जो आहे तो काही प्रमाणामध्ये जळालेला आहे हे सांगितलेलं होतं। तोच मुद्दा याही अहवालामध्ये उपस्थित केल्याचं बघायला मिळालेलं आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की रॉ डेटा जो होता म्हणजे पूर्ण रॉ डेटा जो आहे तो डाउनलोड करण्यामध्ये यश आलेलं आहे अशी माहिती देत असताना CVR काही प्रमाणामधील जो डेटा आहे CVRचा डेटा जो आहे तो काही प्रमाणामध्ये जळालेला आहे आणि त्याची ॲनालिसिस जे आहे ते सुरू असल्याचं या अहवालामध्ये खरं तर प्रामुख्याने म्हटलेलं आहे। हा अपघात काही फक्त एका कारणानं झालेला नाही म्हणजे फक्त व्हिजिबिलिटी असेल किंवा हा एक मुद्दा सांगितलेला नाहीये तर त्यात 2 ते 3 वेगवेगळी कारणं जी आहेत ती या अपघाताची मांडलेली आहेत। त्यातलं एक हवामानाचं कारण दिलेलं आहे, दुसरं पायाभूत सुविधांचं कारण दिलेलं आहे आणि तिसरा ऑपरेशनल निर्णय। हे 3 महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते या विमान अपघातासाठी कारणीभूत आहेत असं म्हटल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं आहे। हवामानाच्या अनुषंगाने तर आपण चर्चा केली पण दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो पायाभूत सुविधांचा म्हणजे पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने खरं तर खूप मोठ्या प्रमाणावरती प्रश्न जे आहेत ते या अहवालामध्ये उपस्थित केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे म्हणजे एअरपोर्टवरती काय काय होतं म्हणजे लँडिंगच्या वेळी नेमकं काय काय बघायला मिळाले याची मुद्देसूद माहिती जी आहे
ती या प्राथमिक अहवालामध्ये दिलेली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की रनवेवरील जी मार्किंग असतं म्हणजे विमानाचं ज्यावेळी लँड केलं जातं त्यावेळी पायलटला दिसण्यासाठी मार्किंग जे आहे ते केलेलं असतं. मात्र बारामती विमानतळावरतील रनवेवरतील मार्किंग जे आहे ते सहजपणे दिसून येऊ शकलेलं नाहीये. म्हणजे मार्किंग जे आहे ते ब्लर झालेलं होतं. ही अत्यंत महत्त्वाची माहिती खरं तर या अहवालामध्ये मांडलेली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी हाही मांडला की ज्यावेळेस रनवेवरती काही बारीक प्रमाणावरती खडी देखील आढळून आलेली आहे. जो रनवे आहे म्हणजे त्या रनवेला पूर्णपणे कुंपण केलेलं नाहीये. ही एक माहिती जी आहे ती या अहवालामध्ये देण्यात आलेली आहे. विमानतळावरती अग्निशामक व्यवस्था जी आहे ती पुरेशी नाहीये. हा खूप धक्कादायक मुद्दा जो आहे तो या अहवालामध्ये मांडल्याचं चित्र बघायला मिळालेलं आहे. आणि या विमानतळावरती फक्त VFR ऑपरेशन्सलाच परवानगी जी आहे ती दिली जाते. अशा पद्धतीची माहिती या अहवालामध्ये दिलेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं की विमानतळावरतील ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटींचा एक मुद्दा या अहवालामध्ये उपस्थित केल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा ऑपरेशनल्स निर्णय म्हणजे ज्यावेळी विमान लँड केलं गेलं आणि निर्णय पायलटने घेतला ते काही मुद्दे जे आहेत ते या अहवालामध्ये प्राथमिक अहवालामध्ये मांडल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं. मी जसं म्हटलं की 5 किलोमीटरची दृश्यमानता म्हणजे व्हिजिबिलिटी जी आहे ती 5 किलोमीटरची असणं अपेक्षित आहे. पण बारामतीमध्ये मात्र 3 किलोमीटरची व्हिजिबिलिटी होती. मग जर 3 किलोमीटरची व्हिजिबिलिटी असेल तर हा निर्णय विमान लँड करण्याचा निर्णय पायलटनं नेमकं का घेतला हा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. ज्याप्रमाणे म्हणजे बारामती ATC असेल किंवा एअरक्राफ्टमधील पायलट असतील यांचं जे संभाषण झालेलं होतं त्या सगळ्या संभाषणाचा तपशील जो आहे तो साधारणतः पूर्णपणे मांडण्यात आलेला आहे. म्हणजे 8:19 पासूनचे विमानाचा अपघात जोपर्यंत झाला तोपर्यंतचा सगळा जो मुद्दा आहे तो यामध्ये मांडल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं. शेवटचा जो शब्द होता तो ओ शिट अशा पद्धतीचा पायलटचा शब्द होता. पण त्याला कुठल्याही पद्धतीचं प्रत्युत्तर जे आहे ते एअरक्राफ्ट ATC कडनं दिलं गेलेलं नाहीये. हे या मध्ये जो आहे तो मुद्दा महत्त्वाचा मांडलेला आहे. खरं तर जो CVR डेटा आहे तो डेटा आता रिकवर केला जाईल. त्यानंतरच जो अंतिम अहवाल आहे तो अंतिम अहवालीने आणि मग वेगवेगळी कारणं जी आहेत ती समोर येतील असं या प्राथमिक अहवालामध्ये सांगितलं गेलेलं आहे. ज्या पद्धतीने म्हणजे आतापर्यंत त्यांनी काय काय तपास केला म्हणजे बारामती एअरपोर्ट असेल किंवा मुंबई जिथून विमान निघाले होतं मुंबई एअरपोर्ट असेल तिथपासूनच्या कलेक्ट केलेल्या गोष्टी असतील तपासासाठी लागलेली कागदपत्र असतील त्या ठिकाणी जाऊन टीमला काय काय मिळालं हे सगळे मुद्दे जे आहेत ते या प्राथमिक अहवालामध्ये मांडल्याचं सांगितलं गेलं आहे. यातनं हे सांगितलं गेलं आहे की कशा पद्धतीनं हा अहवाल जो आहे तो व्यवस्थित पद्धतीने मांडलेला आहे हे सांगण्याचा प्रयत्न म्हणजे हा प्राथमिक अहवाल आहे हे AAIB कडनं सांगितलेलं आहे. आणि ज्यावेळी अंतिम अहवाल समोर येईल त्यावेळेसच या सगळ्याची कारणं जी आहेत ती समोर येतील अशा पद्धतीची माहिती जी आहे ती खरं तर या प्राथमिक अहवालामध्ये मांडल्याचं बघायला मिळतं. म्हणजे डेटा कलेक्ट झालाय रॉ डेटा जो आहे तो डाउनलोड करण्यामध्ये यश आलेलं आहे. ही अत्यंत महत्त्वाची माहिती या अहवालाच्या माध्यमातून खरं तर AAIB कडनं दिल्या गेल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी काही फोटोज जे आहेत ऑपरेशन्सचे ते देखील काढलेले होते आणि त्या सगळ्या फोटोज असतील किंवा माहिती असेल या सगळ्या माहितीचा उपयोग हे जे अहवाल आहे तो बनवण्यामध्ये झालेला आहे. प्राथमिक अहवाल ही माहिती या सगळ्यामधून दिल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं आहे. AAIBनं हा जरी प्राथमिक अहवाल दिलेला असला तरी अजित पवार यांच्या विमान अपघाताचा अंतिम अहवाल नेमकं कधी येतो याची स्पष्टता झालेली नाही. त्यामुळं अंतिम अहवाल नेमकं कधी येणार हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण अंतिम अहवालामधनंच अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल ज्या शंका असतील किंवा अनेकांच्या मनामध्ये जे प्रश्न उपस्थित होतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तेव्हाच मिळणार आहेत. अर्थात प्राथमिक अहवाल 1 महिन्याच्या नंतर बरोबर आलेला आहे. अजित पवार यांचा अहवाल आज येणार म्हणून खरं तर सगळ्यांचंच लक्ष या अहवालाकडे लागल्याचं बघायला मिळालेलं होतं. तो अहवाल आज खरं तर बरोबर 1 महिन्याच्या नंतर AAIB कडनं सांगितला गेलेला आहे. अशाच पद्धतीचा अहवाल जो आहे प्राथमिक अहवाल तो अहमदाबाद या ठिकाणी जे विमान लँड क्रॅश झालेलं होतं त्याचाही प्राथमिक अहवाल आलेला आहे. मात्र त्याचा अंतिम अहवाल अद्यापर्यंत म्हणजे त्या विमान अपघाताला साधारणतः 7 ते 8 महिने झालेले आहेत. मात्र अद्याप त्याचा अंतिम अहवाल आलेला नाहीये. त्यामुळे अजित पवार यांच्या विमान अपघाताचा अंतिम अहवाल हे कधी येतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. आणि त्या अंतिम अहवालानंतरच अजित पवार यांच्या विमान अपघाताचं खरं कारण जे आहे ते समोर येऊ शकतं. सध्या तरी व्हिजिबिलिटी लँडिंगमध्ये विमानतळावरती असलेल्या म्हणजे बारामती विमानतळावरती असलेल्या अपुऱ्या सुविधा आणि ऑपरेशनल निर्णय हे प्राथमिक कारणं जी आहेत ती या प्राथमिक अहवालामध्ये दिलेली आहेत. त्यामुळं अंतिम अहवाल कधी येतो आणि त्या अंतिम अहवालामध्ये अजित पवार यांच्या अपघाताची नेमकं कारणं काय येतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.